जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। कालचा ब्लॉग काय आमचा पूर्ण झालेला नाहीये, आजचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग मिक्स करतो इथे बनवायला चालू केलेले आहे। ते कोथिंबीर वडी चेतना जल्दी किचनवर येणार आहे का रेसिपी? झटपट केली आम्ही फटाफट। पप्पांनी खूप सारी कोथिंबीर आणली, स्वस्त झाली 10 रुपयाची 2। पप्पा 10 रुपयाला 2 आणले, मग पटापट म्हणून त्याला पटकन झाली का? पण अशी पण ताकद थापून झाली असती। गेले की एवढ्या सगळ्या भाजी घेऊन येतात। जायला निघालोय म्हणून यांना इकडे पाठवलेले। अरे कुकी बाळ, ए व्हॉट इज युअर नेम? ए नाना, व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज? दे बघ, दोघी आम्ही दुर्गे आहेत का? हा, दोघी आम्ही दुर्गे आहेत। आणि मी कोण आहे? बाबा। मी कोण आहे? मी कोण आहे? ताचू ना? आणि व्हॉट इज युअर नेम? वेड्या दोघी पण वेड्या मुली आहेत। हे तिथे बघ का क्रो आलाय का? बघा क्रो पिजन आहे का? मग कोण आहे? हा, सो आज आहे दीपपूजन आणि इथे मस्तपैकी दिवे घासून वगैरे ठेवून दिलेले आहेत। आणि हे कणकेचे दिवे करायचे आहेत, तर त्याची थोडीफार तयारी। आणि मेन फुलं राहिली आहेत, तर ती थोडीफार मी आणायला आता बाजारात चालली, तुम्हाला दाखवते। चला। आणि नानू उठली एक। ए लाईट का नाही लावली दीपा? कुठे नाही ना? हॅलो, झाली झोप? झाली? हा घेते, चला घेते। चला, लाईट राहिली। तो मी निघालेली गाडीवरती, पण एवढा पाऊस पडायला लागलाय, तिथे पाणी पण भरलेलं आहे। कोण जाऊ कळत नाही, आवाज देतोय का नाही ते पण माहिती। काका छोटे ये क्या छोटा वाला गजरा है? नहीं है? गुलाब कैसे दिया? बाप रे, ठीक आहे। बेसिकली ते छोटे वाले गजरे असतात ते पाहिजे, तर कुठेच नाही आहे। बघू, अजून एक दुकान आहे तिथे बघते, नाही मिळाले तर मग गुलाब घ्यायला लागते। अगरबत्ती हो छोटे ते चौरंग चौरंग अगरबत्ती
आली दीदा कशी दिसते छान छान गुडिया का गुडिया आहे तू हो म्हणते आणि तू काय होय नानू बाप्पा आहे तुला काय सांगितलं रांगोळी म्हणजे बाप्पा ना दादा तिला जेव्हापासून सांगितलं रांगोळी म्हणजे बाप्पा नमस्कार करते ए दीदा तू गुडिया आहे का दीदा आता तिला द्या शंभर नाही 20 रुपये 10 रुपये अगो बाई दीदा ए दीदा हे तुझ्या हातात घे दीदा शेअरिंग शेअरिंग हे दोघे वाटून घ्या नंतर हो का ए तिथे आहेत बघ आणते अरे आपल्याला वाटून घेतो नाही पडलं सांभाळून घेणार पण जय जय करा बाप्पा बाप्पा जय जय करा पाय पडू लक्ष्मी माझी लक्ष्मी ही सरस्वती आई काय नाव ठेवायला सांगितलं तर बस 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 आता आबा आबा उतर मी आलोय घरी खूप थकलेला वाटतो ना जास्त थकले आणि घरात बघा आमच्या एकदम वातावरण हा हा कोण आहे रे माझ्या मुली छान छान ए आले 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 बाप्पा आहे ना कर इकडे उभी राहा आणि बाप्पा बाप्पा करा दोघींनी पण अरे 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 या लवकर बाप्पा बाप्पा करा छान छान बाप्पा कोणी केलं ग बाप्पा छान छान एवढं हॅपी दीप पूजन सो दिवसभराच्या धावपळीतून आम्ही सगळं कामकाज आटपून आलेलो आहोत द फोक आख्यान बघण्यासाठी आणि फोक आख्यान आहे वाशीला ह्या वेळेस तर वाशीचं तिकीट ऑलरेडी आम्ही आपल्या ज्या यूट्यूब फॅमिली मेंबर आहेत अंतराताई त्यांनी सगळे काढून ठेवलेले आणि थँक्यू अंतराताई याच्यासाठी ॲक्च्युअलमध्ये कारण की तिकीट मिळणं एवढं मुश्किल असतं फोक आख्यांचं की सकाळपासून लोक लाईन लावून राहतात उभे तरी पण मिळत नाही आणि आम्हाला तिकीट मिळालेलं आहे आणि मी ॲक्च्युली 5 तिकीटं सांगितलेली पण बाकीचे लोक कॅन्सल झाले म्हणून यावेळेस तिघांनाच घेऊन आलो सो आम्ही तिघे आलेलो आहोत तिथे चला करा सुख दे वाढलेली पहिली लेकर दोन लेकर आहेत मायबाप जरा लक्ष देऊन ऐका तिच्या गर्भात वाढलेली पहिली लेकर ज्ञानदेवे रचिलासी पाया तुका झालाचे कळस पाया झालेलं माऊली आलं कळस झालेलं तुकोबा आलं अभंगाचं आद्यरूप नामदेव आलं शिष्यत्व घेतलेलं चोका वेळ आलं आली जात्याच्या ओवीची जाणाई आली दाटीच्या अभंगाची मुक्ताई आली बघता बघता सगळ्यांचं लाडकं संत एकनाथ महाराज आलं पाठीमागून गाडलं बाबा त्यांच्या पाठीमागून ग्राम गीता घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ही मांदी आई मायबाप तिच्या पहिल्या लेकरांची
ही लेकरं आली या वाद्यांची केलेली दुसरी माळ त्यांनी देवी दाबाली. तू बाबा पुढे आले म्हणाले, हे ग आई रागवली तू माय मी गले करू नको ना ग माझा राग करू. ती म्हणले बाबा चिडले नाही मी, केला म्हणतात कळला म्हणली. पुढच्या मुक्कामाला जायचं त्याला मदत करा सगळे. एवढं म्हणायचं औषध की सगळ्या संतांनी पालखी खांद्यावर घेतली. तेवढ्याच संत तुकोबा शांती ब्रह्म एकनाथांना म्हणाले, ऐका लय दूर जायचं, मुक्काम लांबचा आहे आपला. आता तुम्हाला काय अभंग म्हणता येत असेल, भारुड म्हणता येत असेल, गवळणी म्हणता येत असेल ते घ्या की. दिसतो एक भलं मोठं वडाचं झालं त्याच्या खाली गेलो म्हणलं मी झोपी गेलो. तेवढ्यात ती राधा कृष्णाला घेऊन पळाली बघा. उठलो सांजेल झाली उठलो बघतो तो समोर मला कुठं कृष्ण दिसला. म्हणलं हे दोघं गेले असते यमुनेच्या तिलावर तिकडे जाऊन त्याला हाक माराव्या निघावा गेली म्हणून पलत गेलो. त्या यमुनेच्या तिलावर हात दिली, कृष्णा ए राधा ए चला ना घरी जायचंय. यशोदा माय म्हणली होती कृष्णाला सांगवायच्या आत घेऊन ये म्हणून. ए चला की रे. हो कुठूनच बोंब यायचा. मग मला घाबरायला व्हायला लागलं, लातलं जवळ यायला लागली होती, गायगुला हमलायला लागली होती. मला वाटलं माझी मस्करी करायची म्हणजे दोघ जण निघून गेले यशोदा माईच्या घरी मला न सांगता. सह्याद्री रांगला अनवातो घाटोळी दादावे अव थोरल्या धन्याला अनवातो घाटोळी दादाव अव दादा थोरल्या धन्याला. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.